सो काही कारणाने माझा उत्तराखंडला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आणि काही दिवसांनी मी परत प्लॅन बनवला. पण यावेळी आम्ही एक्सप्लोअर करणार होतो द ब्युटी ऑफ साऊथ इंडिया. गुड मॉर्निंग एव्हरीवन, दिस इज द डे 2 इन कन्याकुमारी. आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून निघालोय केरळसाठी. किती चार्जेस पडलेत आपल्याला टवेराचे? फक्त 3800 रुपये. जर तुम्ही येणार असाल तर मी गाडीचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर चेक करा. सो हे बघा आपलं लगेज वर आहे. तर लास्ट डे कन्याकुमारी एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आज आमचा प्लॅन होता केरळ एक्सप्लोअर करायचा. ब्रह्मा विष्णु महेश्वर सुशींद्रम ये टेम्पल का नाम. हां, और ये 3000 साल पुराना मंदिर है. दिवसाची सुरुवात आम्ही मंदिरात दर्शन घेऊन केली आणि हा मंदिर मी आत्तापर्यंत व्हिजिट केलेल्या सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक होता. मंदिरातून बाहेर आलोय दर्शन करून. एवढा मोठा आणि अप्रतिम मंदिर आहे ना, जबरदस्त. दगडाचे पण भरपूर स्तंभ होते आणि एवढा भारी मंदिर आहे ना आतमधून. पिटू आता कसं होतं मंदिर? अतिशय सुंदर मंदिर होतं. स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना हे मंदिर बघून तुम्हाला वाटेल अवश्य भेटेल. एक नंबर सुंदर मंदिर होतं, मजा आली. रोहितदा पण एकदम सुंदर. सभामंडप तर अतिशय सुंदर. मंदिरात दर्शन केल्यानंतर टाईम झालेला नाश्त्याचा. तर टिपिकल साऊथ इंडियन नाश्ता करून आम्ही पोहोचलो आमच्या नेक्स्ट पॉईंटवर, पद्मनाभपुरम पॅलेस. पूर्ण लाकडापासून निर्मित पद्मनाभपुरम पॅलेस हा ऑलमोस्ट 400 वर्ष जुना आहे. पॅलेसमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, तर हे काही फोटोंचे सॅम्पल्स. पॅलेस पाहून आम्ही आलो माझं पर्सनल फेवरेट प्लेस पुअर. तर या ठिकाणी बघा बॅकवॉटर आहे. बॅकवॉटर म्हणजे नदी आणि सागर यांच्या संगमाचं आपण बॅकवॉटर. तर हे जे संगम पॉईंट तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर इथं जे काही नय्यार नदी आणि अरब सागराचा संगम. तर इथं सुरुवात होईल. पुढे जाताना एक जंगल आहे, चारी साईडे झाडे, झाडाच्या मधून बोट आहे. ॲट अ टाइम एकच बोट जाईल अशा प्रकारचा कर्व फॉल्स, पूर्ण गुफासारखी सिनरी. तुम्ही अनाकोंडा मूवी पाहिला असेल, फेमस मूवी, त्या टाईपची सिनरी. जवळपास एक 8 ते 10 किलोमीटर अंतर पूर्ण फॉरेस्ट कव्हरेज. कुठल्या प्रकारचे ॲनिमल्स नाही आहेत, बर्ड्स आहेत, लाईक किंगफिशर, इगल अशा प्रकार बर्ड्स आहेत. त्यानंतर एक मँग्रोव्ह फॉरेस्ट, मँग्रोव्ह प्लांट ज्याला म्हणतात, तेही 3-4 किलोमीटर अंतर कव्हर करा. पुढे जाऊन मोठे 2 आयलंड आहे, पुआर आयलंड आणि दुसरा एस्टोरिया. पुआर आयलंडचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे फ्लोटिंग गार्डन, जे की केरळमध्ये पहिल्यांदा पाण्यावरती जे घर बांधले ह्याच ठिकाणी. सोबत एक स्टॅच्यूचा फोटो क्लिक करा. नंतर एक एलिफंट, एक असा दगड, एक अँगलने पाहिले की तुम्ही हत्ती बसला जागा दिसतो. रेस्टॉरंट आहे प्युअर विथ पंजाबी डाळ. तुम्हाला टी, कॉफी, स्नॅक्स, जेवणाचं वगैरे एन्जॉय करते. रेस्टॉरंट नंतर एक कोकोनट आहे. या आयलंड राऊंड करून शेवट आहे बीच, ज्याला गोल्डन सँडविच म्हणतात. त्याच ठिकाणी तुम्हाला हा नय्यार नदी, म्हणजे आपला 80 किलोमीटर लांब नदी आणि अरब समुद्राचे जे संगम, म्हणजे आपला बॅकवॉटरचं जे मिनिंग त्या ठिकाणी उतरून येते की परत सेम. असं तऱ्हेने 15 किलोमीटरचं 2 hours 2 तासाचं पूर्ण पॅकेज. डॉट 2 वाजलेत मित्रांनो आणि बोटिंग स्टार्ट झाली आपली. गणपती बाप्पा जय श्रीराम. जय श्रीराम. हे बघा असे नजारे आहेत आणि पुढे गेले आणखी भारी होतील. बरेचसे पॉईंट आहेत बॅकवॉटर मध्ये, तर ते एक्सप्लोअर करणार आहेत आपण. मित्रांनो, बोटिंगचे वेगवेगळे चार्जेस आणि वेगवेगळे टायमिंग होता. 1 तास, 1.5 तास आणि 2 तास असं होतं. तर आम्ही 2 तासासाठी केले बोटिंग, कारण की आम्हाला सर्व पॉईंट कव्हर करायचे आणि त्यानं थोडीफार रिक्वेस्ट केली, थोडेफार बोटिंगचे चार्जेस कमी केले आपल्यासाठी. ते मराठी बोलत होते म्हणून. एक्चुअली देखने के लिए फॉरेस्ट है, इसलिए फॉरेस्ट बोलता है. पूरा प्राइवेट जगह है, प्राइवेट कोकोनट प्लांटेशन है. इसके अंदर कोई जानवर नहीं, ओनली बर्ड्स एंड स्नेक्स. एंड लेफ्ट साइड में प्रॉपर्टी है ना, ये पूरा एक आइलैंड है, उसका नाम कोकोनट आइलैंड बोलता है. पूरा कोकोनट प्लांटेशन है, इसलिए ऐसा बोलता है. इसके अंदर एक कोकोनट प्लांटेशन का बाद इसके अंदर 7 रिसोर्ट दिए. अब अभी आने के रास्ते में 2 देखा, बाकी पूरा जाने के रास्ते में वो आया तो मैं पूरा पता देखा. एंड अब अभी चलता है ना, ये छोटा कैनाल एरिया, मतलब नैयार नदी का सब कैनाल.
उसका नाम मतलब AVM कनाल बोलते हैं। AVM मतलब आनंद विक्टोरिया माता डॉर्मा कनाल, वही उसका फुल है। हम ऐसे जाता है, ऐसे जाके हम नैयार नदी में जाएगा, ऐसे जाने के बाद में बाकी पूरा साइड सीन आता है। ऐसे एक एक पॉइंट है तो मैं पूरा बता देगा। स्नेक्स कौन सा है इसमें? ऐसे बोले तो मालूम नहीं है। ऐसे फॉरेस्ट वाला स्नैक्स भी है, पानी वाला स्नैक्स भी है। तर मित्रांनो आता आपण आलोय माझ्या समोरच्या बाजूला एक गोल्डन सँड बीच, एकच नंबर व्ह्यू आहे. मित्रांनो 35-40 मिनिटात आपण आलोय. या बाजूला नदी आहे आणि इथे समुद्र, नदी आणि समुद्राचा संगम आहे. अरे काय जबरदस्त आहे, खतरनाक खतरनाक. पाणी बघा फक्त कसला ब्लूइश आहे, आली लाट. तर मित्रांनो आम्ही 10-15 मिनिटं इथं स्पेंड केली. मस्त वाटलं आहे, निलाशार समुद्र आहे. आणि तुम्हाला जर जेवायची रिक्वायरमेंट असेल तर या बाजूला आहे बघा, प्युअर व्हेज पंजाबी धाबा आहे. एक नंबर होतं इथलं व्ह्यूज गोल्डन सँडविचचं. आणि केरळमध्ये असाल तुम्ही तर मस्ट विजिट प्लेस आहे, एकच नंबर होता. तर मित्रांनो हे बघा, असा नजारा आहे आजीमाला बीचचा. आणि या ठिकाणी आहे शिवजींचं स्टॅच्यू आहे, मूर्ती आहे अप्रतिम अशी. वेट, हे बघा कसली जबरदस्त भासते. पाच झालेत आणि एका ठिकाणी थांबलोय चहा नाश्त्यासाठी. तर केरळमधला आपला एकच प्लेस राहिला व्हिजिट करायचा, तो म्हणजे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, जो की पूर्ण जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर आहे. तर मित्रांनो पोचलोय श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि टाइम झाले 5:30. या ठिकाणी धोती घेतोय, पुढं पण धोती कामा येईल रामेश्वरमला, म्हणून ही घेतो मी, चांगली क्वालिटी आहे. आम्ही सगळे रेडी आहेत श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी. मित्रांनो एकदम स्ट्रिक्ट आहेत मंदिराचे नियम, मोबाईल तर अलाउड नाहीच आहे. तसेच पुरुषांना पण ड्रेस कोड आहे, लुंगी आणि वर उपरणं वगैरे टाकू शकतो आपण.
हे बघा सर्वजण या ठिकाणी चेंजिंग करता येते आणि समोरून एंट्री येते या बाजूला. हे बघा, पिट्या पोलीस मोबाईल उभे दे तुझा पिट्या. कमांडो उभे आहेत. इथून एंट्री आहे मंदिरात. हा मागील गेट आहे मंदिराचा. मेन गेट या बाजूला आहे, समोरच्या बाजूला. कपडे जमा कर. तर हा मेन गेट आहे श्री पद्मनाभ स्वामी मंदिरचा. दर्शन घेऊन आलोय मंदिराच्या बाहेर आणि आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास होतो मंदिरात आणि आम्हाला आरती पण भेटली. आरतीचा एक्सपिरियन्सच एवढा भारी होता ना.